तर इथे ना मगरीचे स्केलेटन्स ठेवलेले आहेत, म्हणजे मगरीचं मीठ मिळतं. हे पूर्ण ओरिजिनल स्केलेटन्स आहेत सगळे. थोडा घाण वास येतोय ना, कसे लोक खातात काय माहिती. तर मित्रांनो इथे एका स्टॉलवर आलेलो. त्या स्टॉलवरती टी शर्ट बघा, पाब्लो एस्कोबार. तर मित्रांनो इथे ना मॅग्नेट्स आहेत, तर 30-30 रुपयाला आहेत सगळे, कुठले पण घ्या. तर मला एक थायलंडचं हे आवडलंय, भाऊ घेतलं तर घेईन हे वालच. तुम्ही थायलंडला आलात ना, थायलंडमध्ये ना 2 प्रकारचे पेट्रोल्स असतात. एक असतं 91 आणि एक असतं 95. जसं आपल्याकडे प्रीमियम आणि साधं असतं तसंच इथे नंबरिंग यांनी दिलेली आहे. तर 91 जे आहे ते साधं आहे आणि 95 जे आहे ना तर ते आहे प्रीमियम. मित्रांनो आज आपला 4था दिवस आहे फुकेतमधला आणि आज आपण फुकेतमधून निघणार आहोत आणि क्रॅबीला जाणार आहोत. तर दुपारचे ऑलमोस्ट 12 वाजले तिथे आणि नाही 12:30 झालेत आणि आपली 1:30ची बस आहे बस टर्मिनलवरून. तर आता तिथेच जाणार आहे, तिथे जाऊनच तिकीट वगैरे काढणार आहे. चेक करावं लागेल कसं आहे. मी व्हिडिओज पाहिले होते की बस टर्मिनलवरून यांच्या जशा आपल्या MSRTCच्या बसेस असतात तशा इथून गव्हर्नमेंट बसेस असतात 170 बाथमध्ये क्रॅबीसाठी. काहीतरी 3 तासांचा प्रवास आहे. कॅबने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कॅब तुमची 1500-1600 घेते आणि 3 तासात तुम्हाला तिथे पोहोचवते. या व्यतिरिक्त तुम्ही स्पीड बोटने पण जाऊ शकता. पण मला थोडासा लोकल अनुभव घ्यायचा आहे, थोडंसं हॅसल बघायचं आहे, त्यामुळे जरा मी बसने जाणार आहे आणि तो लोकल अनुभव पण जरा येईल की त्याच्यामध्ये की कसंही लोक ट्रॅव्हल करतात, कसं यांच्या बसेस असतात ते तुम्हाला मी दाखवेनच पुढे. सो आता आपली कॅब येते, एक 5 मिनिटामध्ये आपला पिकअप आहे आणि त्यानंतर आपण जाणार टर्मिनलला आणि टर्मिनलला मी तुम्हाला दाखवेनच कसं आहे टर्मिनल, कुठून तिकीट वगैरे काढायची ते सगळं. सो चला कॅब आली आहे, आपण आता बसूया कॅबमध्ये आणि जाऊया. तर आता पण मी इकोसेवर बुक केली होती आणि आता टोयोटाची कोरोला क्रॉस आली घेण्यासाठी. सगळ्यात स्वस्त गाडी होती. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत फुकेत बस टर्मिनलला. तर माझ्या मागे तुम्ही जे पाहताय तेच यांचं बस टर्मिनल आहे. हे बस टर्मिनल 2 आहे. असे 2 टर्मिनल इथे, बस टर्मिनल 1, बस टर्मिनल 2. तर मी बऱ्याच लोकांचं बघितलेलं की बस टर्मिनल 2 वरून मिळते. तर आपण बस टर्मिनल 2ला आलेलो आहोत. आता आतमध्ये जातो, काय काय टायमिंग्स आहेत ते पाहतो, किती चार्जेस आहेत ते पाहतो आणि तुम्हाला मी सांगतो. पण तुम्ही आतमध्ये याल आता आणि तुम्हाला राईट साईडलाच हे 5 नंबर काउंटर आहे, तिथून तुम्हाला क्रॅबीच्या बसेस मिळतात. तर हे सगळे टायमिंग्स आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता क्रॅबीच्या बसेसचे इथे दिलेले आहेत. तर अशी तिकीट मिळते आपल्याला. तर आमच्या दोघांचे 340 बाद झालेत, म्हणजे एकाचे किती 170, एकाचे 170 आहेत आणि ही अशी तिकीट मिळेल तुम्हाला. आणि या सगळ्या गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत. तर आय थिंक हे 27-28 हे सीट्स नंबर असतील, ते मी एकदा कन्फर्म करतो त्यांना विचारून. आणि आपली बस जी आहे क्रॅबीची ती येणार आहे 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती. 27 and 28. Okay. थँक्यू. Inside. तर अशी काहीशी बस आहे मित्रांनो, चांगली इंटेरियर आहे, कम्फर्टेबल आहे. बरोबर टाइमवर बस निघाली. 1:32 झालेत, 1:30चा टाइम होता आणि बस जस्ट निघाली आहे. सो ऑन टाइम आहे. बघूया आता कशी जर्नी होते आणि 3 तासाची जर्नी आहे. आता भेटू आपण पुढे. A few moments later. तर मित्रांनो आपण क्रॅबीला पोहोचलो आहोत आणि हा रूम आपण बुक केला आहे. तर असा काहीसा रूम आहे, छोटा रूम आहे थोडा, पण ठीक आहे. हे इथे वॉशरूम आहे आणि TV आहे. इथे सगळे ते केटल वगैरे आणि ते सगळं ठेवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इथे वॉर्डरोब आहे. इथे तुम्हाला ड्रेसिंग टेबल मिळतो, कपडे सुकवायचा स्टँड आहे आणि हा छोटासा बेड, इथे AC. आणि मी ॲक्च्युली नो व्ह्यू रूम बुक केला होता, पण बाहेर जाऊन बघूया. हा असा काहीसा व्ह्यू आहे आपल्या रूममधून. जर तुम्ही बॅक साईडला घेतला असता तर बॅक साईडला जे रूम आहेत त्यांना रिव्हर साईड व्ह्यू आहे, बाजूलाच रिव्हर आहे. मी तुम्हाला खाली जाऊन दाखवेन, पण ते थोडे महाग होते त्यामुळे मी नो व्ह्यू वाला रूम केला. सो आता थोडंसं फ्रेश होतो आणि तुम्हाला खाली जाऊन जो व्ह्यू आहे तो पण दाखवेन आणि आता पुढे आपण जे काही करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि आता मी आलोय हॉटेलमधून खाली. मगाशी हॉटेलला आलो आणि थोडंसं फ्रेश झालो आणि थोडंसं रिलॅक्स केलं आणि आता आपण जात आहोत आवनॉंग बीचला, कारण तिकडे मोस्टली जे जेवणाचे स्पॉट्स आहेत ते तिथेच आहेत. इंडियन रेस्टॉरंट आहेत. तर एक इंडियन रेस्टॉरंट मी पाहिलं आहे, तर तिथे आता आपण जाणार आहोत
खाण्यासाठी. आणि त्याआधी मी जस्ट थोड्या वेळापूर्वी एक स्कूटी पण रेंट केली आहे, तुम्हाला दाखवतो मी ती स्कूटी. तर ही यामाची स्कूटी आपण रेंट केली आहे. ती आपल्याला पडली आहे 300 बातलाच. तर आहे बऱ्यापैकी चांगली मेंटेन आहे, पण ह्याचं थोडंसं हँडल आउट आहे वाटतं. पण ठीक आहे, आता ह्यानेच आपण जाणार आहोत तिथे. आत्ता आपण आलेलो आहोत नाईट मार्केटमध्ये. तर इथे पाहूया, मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं ॲज कम्पेअर टू फुकेत थोडं इथे स्वस्त असतात वस्तू. तर इथे आहे शटर वस्तू आहेत. जस्ट इथे आता हे आहे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि बाकी इथे ज्या गोष्टी आहेत सोवेनियर्स आहेत सगळं. इथे आहेत गॉगल्स. पाहूया आपण, काही चांगलं वाटलं तर मी नक्की इथून घेईन आणि तुम्हाला पण सजेस्ट करेन. हे बघा 100 रुपयाला हे क्रॉक्स आहेत, प्लॅस्टिकच्या ज्या चप्पल्स असतात क्रॉक्ससारख्या, त्या आहेत स्लायडर्स अँड ऑल. म्हणजे असे छोटे मोठे, म्हणजे फुकेतपेक्षा तर बऱ्यापैकी कमी आहे इथे. इथं समोर एक शॉप आहे, तिथे 80 रुपीजला आहे सगळं. तर तिथे आता जाऊया आपण. हे इथे बघूया तिथे कसं काय. तिथे बघू शकता, इथे हे मॅग्नेट्स वगैरे सगळे 80 रुपीजला आहेत. म्हणजे याचे 3 पट केले तर आपले इंडियाचे रुपीज येतील. बाकीच्या वस्तू आहेत आणि इथे 30 रुपीजला आहे ते. तर मित्रांनो इथे ना मॅग्नेट्स आहेत, तर 30-30 रुपयाला आहेत सगळे, कुठले पण घ्या. तर मला एक थायलंडचं हे आवडलं आहे, भाऊ घेतलं तर घेईन. हे वालच दिसायला चांगलं वाटतं डिझाईनमध्ये आणि डिझाईन ह्याची चांगली आहे. म्हणजे पूर्ण मॅप यात कव्हर केला त्याने थायलंडचा. बघू कुठलं घ्यायचं ते बघतो आता. मित्रांनो इथे एका स्टॉलवर आलेलो, त्या स्टॉलवरती टी शर्ट बघा, पाब्लो एस्कोबार. भाई पाब्लो तर इथे पण फॅन फॉलोईंग आहे वाटतं. मित्रांनो इथे ना मगरीचे स्केलेटन्स ठेवलेले आहेत, म्हणजे मगरीचा मीठ मिळतात. हे पूर्ण ओरिजिनल स्केलेटन्स आहेत सगळे. थोडा घाण वास येतोय ना, कसे लोक खातात काय माहिती. इज दिस रिअल? ओके, ते सगळे रिअल स्केलेटन आहेत. तसं ती लोक त्याला फ्राय करून देतात. त्याचं मीठ जे असतं ना ते असं पूर्णपणे फ्राय करून देतात. हे सगळे स्केलेटन्स आहेत तिथे मगरीचे. आणि हे पण ओरिजिनल मगर आहे, हे वाला पण ओरिजिनल मगर आहे. मित्रांनो तुम्हाला थायलंडला येऊन जर फिफे आयलंड आणि 4 आयलंडच्या टूर करायचे असतील ना, तर तुम्हाला मी एक प्रो टिप देतो. तुम्ही मोस्टली लोक सांगतात की क्लूक आणि अगोडावरून करा, तर त्यापेक्षा तुम्ही ना इथे हे जे मार्केट्स आहेत, जसं आता मी क्राबीमध्ये आहे, इथे आवनांग मार्केट आहे त्या, आणि फुकेतमध्ये जे बांगला रोड आहे तिथे ना असे आउटलेट्स असतात हे टुरिझमचे आणि असे हे टूर्सचे. तर तिथून तुम्ही बुक करा, तुम्हाला खूप कमी प्राईसमध्ये इथे तुम्हाला मिळतील ॲज कम्पेअर टू अगोडा आणि क्लूक. आणि तुम्हाला बार्गेन केलं तर अजूनही कमी मिळतील. तसे तर ह्यांचे कमीच असतात अगोडा आणि क्लूकपेक्षा, पण तुम्ही बार्गेन केलं तर ती लोक बार्गेनही करतात. फक्त तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती डिपेंड आहे. मार्केटमध्ये फिरवतो तर इथे मला काय भेटलंय दाखवतो तुम्हाला, एक सेकंड. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हरे कृष्णा रेस्टॉरंट आपल्याला इथे भेटलंय. तर मला एवढा आनंद होतोय ना, कारण एवढ्या दिवसापासून नाही बाकीच्या रेस्टॉरंटमध्ये खाऊन जाम डोकं फिरलं होतं. आता इथे जाऊन टेस्ट करतो कसं आहे ते बघतो आणि तुम्हाला नक्कीच चांगला असेल तर रेकमेंड करा. मित्रांनो हा यांचा मेन्यू आहे, आपण आता प्राइसेस पाहूया. तर इथे पिझ्झा वगैरे सुद्धा आहेत, तर 180ला आहे पिझ्झा. तर ठीक आहे, म्हणजे प्राइसेस ओके आहेत. तर या सगळ्या बाथमधल्या प्राइसेस आहेत, थाई बाथमधल्या. तर ड्रिंक्स वगैरे पण तुम्ही पाहू शकता इथे आहेत, स्मूदी वगैरे आहेत. आणि आता आपण जाऊया मेन कोर्सकडे. इथे सूप्स पण आहेत, मंचा सूप आहे 160ला पाहू शकता. देन सलाड्स आहेत आणि इंडियन करीमध्ये आपले सगळे इंडियन ऑप्शन्स आहेत, शाही पनीर अँड ऑल दिस. तर प्राइसेस ठीक आहेत, ओके आहेत, चांगले आहेत. म्हणजे कम्पिटेटिव्ह प्राइसेस आहेत, जास्त कमी पण नाही जास्त महाग पण नाही. आता मित्रांनो जस्ट खाऊन बाहेर आलोय आणि टेस्ट अप्रतिम होती. जेवण जास्त ऑइली नव्हतं, मसाले पण जास्त प्रमाणात नव्हते. जर तुम्ही आलात तर इथे नक्की ट्राय करा. टेस्ट मला खूप आवडली, सटल टेस्ट होती आणि फूडची क्वालिटी मेन म्हणजे चांगली होती. फ्रेश फूड होतं. आणि हे आपले हिंदूच आहेत, पण भारतातले नाही आहेत, हे म्यानमारचे हिंदू आहेत आणि हे इस्कॉनवाले आहेत. तर तुम्ही इथे एकदा नक्की ट्राय करू शकता. तर आता जर रँकिंग, काल मी तुम्हाला रँकिंग दिली, आता जर रँकिंग द्यायची झाली तर फुकेतमध्ये 1 नंबरला जे आपलं आहे आपल्या भावाचं ते होतं आगरी तडका. त्यानंतर इथे तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला क्वालिटी फूड हवं असेल, हेल्दी फूड हवं असेल तर हरे कृष्णा मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन. बऱ्याच लोकांनी डोसा कॉर्नर जे आहे त्याची खूप हाईप बनवून ठेवली आहे, पण त्याच्यामध्ये ना 1-2 गोष्टी मला नाही पडल्या. त्या काल मी नाही सांगितल्या, तर तुम्हाला आता मी सांगतो. त्यांची जी माणसं आहेत ना ती जरा मला ठीक नाही वाटली. म्हणजे ती लोकांना म्हणजे ॲज अ इंडियन आपल्या इंडियाची लाच काढतात सरळ. ती लोक फुटपाथवर उभे राहतात, सरळ कोण फॉरेनर आली, अरे म्हणजे या कम इनसाइड. आणि ती लोक नाही बोलली की त्यांची नजर, म्हणजे तुम्ही समजून जा
तर अशी त्यांची मेंटॅलिटी मला थोडी वाटली, पण मी काल सांगणार नव्हतो इंडियन रेस्टॉरंट आहे म्हणून, पण मी आज गेलो होतो परत दुपारी, पण मला आज परत तेच जाणवलं. तर हे त्यांनी थोडं इम्प्रूव्ह केलं पाहिजे असं मला वाटतं. पण जर तुम्ही इकडे येत असाल क्राबीला तर मी तुम्हाला हरे कृष्णा नक्की रेकमेंड करेन. फार छान आहे आणि जास्त फालतूचा स्टाफही नाही आहे, त्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे पण चांगलं आहे. सो आपण नक्की इथे येऊन ट्राय करू शकतो. नाईट मार्केटमधून बाहेर आलोय आणि आता जातोय हॉटेलवरती. आता हे नाईट मार्केट रात्री 11 पर्यंत चालू असतं. आता 11 वाजले त्यांनी सगळं ऑलमोस्ट बंद झालंय. तर आता घरी जाणार आहोत आणि उद्या आपण कंटिन्यू करणार आहोत. उद्या आपण जाणार आहोत अवनांग बीचला आणि एक टेम्पल आहे, ते टेम्पल पाहणार आहोत. सो चला आपण आता जाऊया घरी. गुड नाईट. गुड नाईट मित्रांनो. आता वाजले सकाळचे 10 आणि मी आता जरा आलोय हॉटेलच्या खाली. तर हा जो व्ह्यू तुम्ही माझ्या बघताय तो आपल्या हॉटेलमधून आपल्याला हा व्ह्यू मिळतो आणि आपले हॉटेल्स अपोजिट साईडला आहे. तर या हॉटेलचं नाव आहे क्रॅबी रिव्हर हॉटेल आणि ही नदी आहे, त्याच्यामध्ये बोट्स वगैरे मस्त चालतात. तर व्ह्यू चांगला आहे. तर आता आपण जाणार आहोत. इथे एक टेम्पल आहे, टायगर टेम्पल, ते पाहण्यासाठी. तर इथून माझ्या हॉटेलपासून ते 10 to 12 मिनिट्स वरती आहे. सो आता आपण निघणार आहोत आणि संध्याकाळी परत येणार आहोत इथे मस्त व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी. कारण आता ऊन आहे, तर आरामात संध्याकाळी इथे मस्त बेंचेस आहेत, ते बसून राऊंड वगैरे मारू शकता किंवा इथे बसून व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. सो चला आता आपण आधी टेम्पलला जाऊया. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत टायगर केव्ह टेम्पलला आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय ते मंदिर आहे, म्हणजे या झाडाच्या पलीकडे. तर हे मंदिर जे आहे ते 1975ला इथे इस्टॅब्लिश करण्यात आलं आणि याच्या आतमध्ये ना आधी टायगर राहायचे या केव्हच्या आतमध्ये. तर त्या टायगरच्या नावावरून म्हणजे त्या वाघाच्या नावावरून या टेम्पलला टायगर केव्ह टेम्पल असं बोलतात. आणि इथे हे टेम्पल म्हणजे टेम्पलसुद्धा आहे आणि प्लस जे विपस्सना काहीतरी असा वर्ड आहे त्यांचा बुद्धिस्ट लोकांचा, ते सेंटर आहे हे. म्हणजे इथे ती लोक येऊन मेडिटेशन करतात. तर इथे खाली पायथाला मंदिर आहे आणि एक वरती पूर्ण गौतम बुद्धांचा पुतळा आहे. तर तिथे तुम्हाला जाण्यासाठी 1260 पायऱ्या चढून जावं लागतं. सो बघूया आता आपण आधी खालच्या मंदिरात दर्शन करूया आणि जर जमलंच तर आपण वरती जाणार आहोत. आता मित्रांनो इथे ना या लोकांची काहीतरी पूजा चालली आहे. तसं मे बी आपलं जसं अभिषेक वगैरे असतो तसं ही लोक इथे काहीतरी करतायत. हा कपडा त्या लोकांनी पूर्णपणे आता गुंडाळलाय, ते गुंडाळत गेले. तर मे बी हा अभिषेक असावा, जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये अभिषेक असतो तसं काहीतरी हे असेल. हे आहे पायथ्याचं मेन मंदिर आणि मगाशी तुम्हाला मी बोललेलो की जो बुद्धाचा स्टॅच्यू आहे गौतम बुद्धांचा तो इथे वरती आहे, हा इथे टॉपवरती. तर इथे चढून जाण्यासाठी 1260 पायऱ्या आहेत. तर आपल्याला आता पुढे जायचं आहे, त्यामुळे मी नाही जाते वरती. जर तुम्ही आलात तर नक्की वर जा, वरून व्ह्यू फार छान येतो. I love India. I love Thailand. बाय बाय. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत अवनांग बीचला. तर हा जो बीच आहे तो एकमेव बीच आहे जो इथे क्राबीमध्ये फेमस आहे. अदरवाईज अजून पण बीचेस आहेत, पण हा एकच बीच आहे जो जास्त फेमस आहे आणि बाकी सगळे आयलँडवरती बीचेस आहेत. तर तिथे तुम्हाला चार्जेस वगैरे द्यावं लागतात. तर इथे मोस्टली थोडं सगळं फ्री आहे. तर आता तुम्ही माझ्या मागे पाहताय तो हाच तो बीच आहे. तर आता इथे जाणार आहे, थोडंसं रिलॅक्स करेन आता आणि नंतर मग पुढच्या पॉईंटला जाऊ. जास्त गर्दी नाही आहे, क्लीन बीच आहे. पटांगसारखा जास्त भरलेला क्राऊड इथे नाही आहे, जास्त भरलेला बीच नाही आहे. आणि याच्या आजूबाजूला सगळं जे हॅपनिंग प्लेस आहे ते या बीचच्या आजूबाजूला सगळ्यात जास्त आहे क्राबीमध्ये. सो
इन शॉर्ट मेन अट्रॅक्शन क्राबी मधला हाच बीच आहे. 6.5 hours later. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 झालेत आणि आता आपण जाणार आहोत आवनांग बीचला, कारण 7 वाजता आवनांग बीचला एक फायर शो असतो, तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत. माझ्या हॉटेलपासून हा जो बीच आहे तो आहे 30 मिनिट्स आहेत. आता 6:30 वाजून गेले, 6:35 झालेत. जर आत्ता 7चा मला नाही मिळाला तर एक 9 वाजता सुद्धा फायर शो असतो, तर तो आपण अटेंड करणार आहोत. पण जो आपल्याला मिळेल तो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. सो चला आता आपण इथून निघूया आणि पटकन आवनांग बीचला जाऊया. मित्रांनो आता आपण आलो आहोत पेट्रोल पंपवरती. तर आपलं गाडीचं पेट्रोल लो झाले, सो ते आता भरणार आहोत. तर इथे तुम्ही थायलंडला आलात ना, थायलंडमध्ये ना 2 प्रकारचे पेट्रोल्स असतात, एक असतं 91 आणि एक असतं 95. जसं आपल्याकडे प्रीमियम आणि साधं असतं तसंच इथे नंबरिंग यांनी दिलेली आहे. तर 91 जे आहे ते साधं आहे आणि 95 जे आहे ना तर ते आहे प्रीमियम. आता मी 95 वाला इथे भरणार आहे आणि इथे पेट्रोलची किंमत आहे 31 बाथ आणि म्हणजे त्याला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केला तर तो आपली इंडियन प्राइस येईल, तर इंडियापेक्षा स्वस्तच आहे. तुम्ही जर 31 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 93 होतात. तर तसंही तुम्ही बघायला गेलं तर आपल्या इंडियापेक्षा इथे स्वस्त पडतंय आणि इंडियामध्ये आय थिंक आता काहीतरी 110 समथिंग पेट्रोलची प्राइस चालू आहे. आणि इथे पेट्रोलला ना गॅसोलिन बोलतात, लक्षात ठेवा गॅसोलिन बोलतात इथे पेट्रोल. तर इथे पाहू शकता हे जे ऑरेंज वाला आहे ते 95 आहे, त्याच्यानंतर हे ब्ल्यू वाला डिझेल आहे आणि हे आय थिंक प्रीमियम डिझेल आहे. तर हे ऑरेंज जे 95 आहे त्याची प्राइस आहे 31 रुपीज 3 पैसे. नंतर हे जे डिझेल आहे डिझेलची प्राइस 30 रुपीज 42 पैसे आणि हे जे आहे प्रीमियम डिझेल आय थिंक त्याचं 43 रुपीज 92 पैसे आहे. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत आवलांग बीचला आणि फायर शो चालू झालाय, समोरच चालू आहे. आता आपण पटापट पुढे जाऊया, बघूया. लेट झालं ऍक्च्युली. इथे सगळ्यांनी ना याच्यामध्ये आकाशामध्ये ना हे कंदील सोडलेत, तर इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे कंदील आहे बघा. इथे पण एक चाललंय आता, तर तुम्हाला सोडायचे असेल तर पैसे देऊन ते कंदील विकत घेऊन तुम्ही सोडू शकता आय थिंक. तर हा एक कंदील इथे चाललाय आणि इथे समोर हा आणि इथे समोर ना आगीची प्रात्यक्षिकं झाली आहेत, दाखव तुम्हाला आता जवळ जाऊन. जस्ट फायर शो संपलाय. एक अर्ध्या तासाचा फायर शो असतो. माझा 15 मिनिट्स लेट झालं त्यामुळे तो मिस झाला, पण जो 15 मिनिट्सचा बघितला तो वर्थ होता. मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन, नक्कीच आवनांगला संध्याकाळी या. एक 7 वाजता असतो आणि एक 9 वाजता असतो आणि तुम्ही तो शो पाहिलाच. वर्थ होता इथे ना. आणि ती लोक काही चार्जेबल वगैरे नसतात. तुम्हाला जर 100 क्वेश्चन काही द्यायचे असेल तर ती लोक आपल्यासमोर ते डबा घेऊन येतात. तुम्हाला जर काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी तर दिले कारण माझा कंटेंट बनतोय आणि त्यांनी खूप छान असं केलंय. आणि सगळी लहान मुलं होती, मोठी मुलं पण होती. लहान इन द सेन्स शाळेतली मुलं होती, म्हणजे असतील ती लोक एक 9वी 10वीची किंवा त्यापेक्षा पण छोटी होती, म्हणजे 5वी 6वीची मुलं सुद्धा होती. फार सुंदर होता, चांगला एक्सपिरियन्स होता. कधी आलात क्राबीला आवनांगला तर हे बिलकुल मिस करू नका. सो दॅट इज फॉर दिस व्हिडिओ गाईज. तर हा होता आपला क्राबी आणि फुकेतचा व्हिडिओ. आणि उद्या संध्याकाळची माझी बस आहे बँकॉकला, तर उद्या मी जाणार आहे बँकॉकला. तर हा व्हिडिओ फक्त क्राबी आणि फुकेतचा असेल आणि जमलं तर उद्या बँकॉकचाही मी व्हिडिओ बनवेन. या व्यतिरिक्त तुम्हाला जर एक प्रॉपर आयटिनरी हवी असेल तर तोही मी बनवणार आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मी प्रॉपर तुम्हाला थायलंडसाठी आयटिनरी सांगणार आहे. प्लस इसेन्शियल काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला इंडियातून तुम्ही जर फर्स्ट टाइम बाहेर जाता तर ते सगळं करावं लागतं. तर ते सगळं फुल फ्लेज मध्ये आपल्या त्या व्हिडिओमध्ये असेल. तर हा व्हिडिओ आता आपण इथे एंड करूया. तर हा व्हिडिओ एंड करायच्या आधी मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. जे माझं निरीक्षण आहे क्रॅबी आणि फुकेतच्या ट्रिपमध्ये, तर फुकेत मला ॲज कम्पेअर टू क्रॅबी जास्त सिव्हिलाइज वाटलं. ती लोक थोडी जास्त सिव्हिलाइज वाटली. तिथली पार्किंग, तिथलं
ट्रॅफिक रूल फॉलो करायचं जे हे होतं ते मला जरा जास्त तिथे सिव्हिलाइज वाटलं ॲज कम्पेअर टू क्रॅबी. क्रॅबी पण चांगला, इथे पण सगळे लोक ट्रॅफिक आणि हे सगळं फॉलो करतात, नाही असं नाही, पण ॲज कम्पेअर टू फुकेत थोडंसं कमी सिव्हिलाइज मला क्रॅबी वाटतं. फुकेतमध्ये तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात एक्सप्लोर करण्यासाठी आणि क्रॅबीमध्येही तुम्हाला लिमिटेड पॉईंट्स आहेत. तिथे आवनंग बीच आहे, तोच जरा जास्त फेमस आहे. या व्यतिरिक्त क्रॅबीमध्ये तुम्ही 4 आयलंड टूर करू शकता, जी मी नाही केली आहे कारण फिफी आयलंड टूर आपण ऑलरेडी फुकेतमध्ये केली होती, त्यामुळे मी ती इकडची 4 आयलंड टूर मी नाही केली आहे कारण वेस्ट ऑफ मनी मला वाटतं. कारण मला एक्सप्लोर करताना मला सिटी आणि लोकल लाईफ एक्सप्लोर करायला जास्त आवडते ॲज कम्पेअर टू ऑल दिस थिंग्स. तर तुम्ही आलात तर फिफी आयलंड टूर घेऊ शकता किंवा तुम्ही 4 आयलंड टूर सुद्धा करू शकता. पण ठीक आहे, जास्त म्हणजे असं मला काही वाव नाही वाटत, थोडंसं पैसे वेस्टच वाटतं, थोडंसं स्कॅमी पण त्यात वाटतं, जे मी तुम्हाला आधी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच ट्रॅव्हल ब्लॉग्स आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राईड सेफ आणि जय श्रीराम.